नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची माहिती सांगणार आहे आणि त्या अनुषंगाने येणारा एक छानसा गोड पदार्थही दाखवणार आहे। गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षाचा पहिला दिवस। विक्रमादित्याचा नातू शालिवाहन हा भारतवर्षावर राज्य करणारा एक सम्राट होता। शालिवाहनाने दुर्जनांचा पराभव करून कालगणनेची मंगलमय सुरुवात केली। शक म्हणजे कालगणना, त्याला शककर्ता म्हणायला काही हरकत नाही। चैत्र प्रतिपदेला मराठी महिन्याचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा आपण साजरा करत असतो। प्रेमाची व स्नेहाची भावना मनात ठेवू चैतन्याचे आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। या दिवशी प्रत्येक जण आपल्या दारात रांगोळी काढतात, दारात तोरण लावतात। हिंदूंच्या प्रत्येक घराघरात गुढी उभारली जाते। गुढी उभारताना एक काठी घ्यावी, त्याला रंगीत काठपदराचा रुमाल लावून त्यावर तांब्या किंवा गडू उपडी घालावा। त्याला फुलांनी पानांनी सजवावे। तांब्याला चंदन हळदी कुंकू लावून बत्याशांची माळ घालावी। नंतर त्या गुढीला धणे गूळ कडुलिंबाचा नैवेद्य दाखवून घरातील मंडळींना प्रसाद म्हणून वाटावा। त्यातून हाच संदेश द्यायचा आहे, कडूगोड दिवस आले तरी धण्याचा थंडावा मनात आणून सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहावे। जुने पुराणे हेवे दावे विचार सोडून नवविचारांना चालना द्यावी। या दिवशी सोने खरेदी करून त्याचेही पूजन केले जाते। या दिवशी गिरगावात शोभायात्रा काढली जाते। तरुणाई आबालवृद्ध सर्वच पारंपरिक वेशात या शोभायात्रेत सामील होतात। असा हा नवचैतन्याचा सण। स्त्रिया पारंपरिक वेशात म्हणजेच नऊवारी साडी नथ चुडा घालून सजतात। पुरुष झब्बा कुर्ता घालून झेंडे हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात नाचतात। जल्लोष करत जय जयकार करत वेगवेगळे विषय घेऊन चित्ररथ सजवले जातात। नवीन वर्षाची सुरुवात म्हणून नवीन संकल्प केले जातात। 9 दिवस चैत्र नवरात्र साजरी केली जाते। या दिवसात हळदी कुंकू करून सुवासिनींना आंबे डाळ पन्ह दिले जाते। चण्याची ओटी भरली जाते। असा हा चैत्र पाडवा। अशा पद्धतीने अतिशय उत्साहात उल्हासात हा सण साजरा केला जातो। या गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही जण आमरसपुरी करतात, तर काही जण काजूची भाजी श्रीखंड पुरी सुद्धा करतात। तर हे श्रीखंड घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी झटपट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग बघूया। प्रथम आपण हे दही घालून घेऊया आणि हे भांड्यामध्ये पूर्ण नीट मिक्स करून घेऊया। असं आता आपण गाईचं दूध घेतोय। हे गाईचं दूध आपण कच्चं घालणार आहोत, तापवलेलं नाहीये। हे लक्षात ठेवा की कच्चं दूध वापरायचं आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं मी मिक्स करते दही। आपण आता हे विरजण लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे 8-10 तास झाकण घालून ठेवून द्यायचं आहे, दही चांगलं घट्ट होईपर्यंत। हे दूध घेताना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध घ्यायचं आहे। आता आपण विरजण लावलेलं आहे। आता हे 8 ते 10 तासासाठी आपण झाकण घालून
ठेवणार आहोत. आता आपण हे दही रात्री लावून ठेवलं होतं ते छान विरजण लागलेलं आहे. आता आपण ते इथे एक पातेलं ठेवलेलं आहे खाली आणि या जाळीच्या भांड्यामध्ये आपण हे ओतणार आहोत. आता आपण हे असं बांधून ठेवणार आहोत जेणेकरून त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जाईल. हे जाळीचं भांडं आहे त्याच्यामुळे त्याच्यातून पाणी गळून खाली सांडत राहील. आता परत आपण हे 5-6 तास असंच ठेवणार आहोत. चक्का होण्याकरता आपण हे असं बांधून ठेवलं होतं, उंचावर टांगून ठेवलं होतं. आता आपण ते उघडून बघूया. हे असं आता ह्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेलेला आहे, तर ते आता आपण काढून घेऊया. साधारण 1 वाटी हा चक्का आहे. त्याच्यामध्ये आपण साखर घालूया. आणि लागली तर आपण वरून घालू शकतो. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण केशर सिरप घालूया. थोडीशी वेलची पावडर, थोडे ड्रायफ्रूट्स, थोडंसं केशर. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. समजा साखरेची गुठळी होत असेल तर ती नीट आपण मिक्स करून घ्यायची. आता आपलं श्रीखंड तयार आहे. आता आपण वरून गार्निश करूया. बदाम आणि पिस्त्याचे काप आहेत. तुम्हाला काजू हवा तर तुम्ही काजूही घालू शकता. वरून थोडंसं केशर घालूया. आता हे श्रीखंड आपलं तयार आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया, मग तुम्ही कधीही खाऊ शकता. तुम्हाला ही माहिती आणि माझी श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.